सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि कुसुंबे गटाचे विद्यमान सदस्य संग्राम गोविंदराव पाटील यांनी किरण शिंदे आणि त्यांच्या साथीदारांवर गुंडगिरीचे व दहशत पसरवल्याचे गंभीर आरोप केले। पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार 4 दिवसांपूर्वी साक्री येथील एका कार्यक्रमात त्यांच्यासोबत असलेले नारायण आप्पा शिंदे यांना किरण शिंदे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। यातून उद्भवलेल्या वादातून झटापटही झाली। या गंभीर प्रकाराबाबत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीचा राग मनात धरून किरण शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी कुसुंबे गाव बेकायदेशीररित्या बंद पाडण्याचा प्रयत्न करत ग्रामस्थांना वेठीस धरलाय। तसेच परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून गावाच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेल्या 36 पैकी 7 ते 8 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची त्यांनी जाणीवपूर्वक तोडफोड केली आहे। माध्यमांसमोर खोटे आरोप करून गावात दहशत निर्माण करण्याचे काम या गटाकडून केले जात असल्याचा आरोप पाटील यांनी केलाय। किरण शिंदे त्यांचा मुलगा कुणाल शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे पोलिसांनी या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा तात्काळ बंदोबस्त करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संग्राम पाटील यांनी केली। स्थानिक पोलिसांनी या संदर्भात योग्य भूमिका न घेतल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। मी संग्राम गोविंदराव पाटील, माजी सभापती जिल्हा परिषद धुळे आणि कुसुंबा जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य। गेल्या 4 दिवसापूर्वी साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये गेलो असता माझ्यासोबत नारायण आप्पा शिंदे होते, रितेश परदेशी सर होते, सुनील भाऊ होते आणि त्या ठिकाणी आमच्या नारायण आप्पा शिंदेंना किरण शिंदे यांनी अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ करून, जी मी तुम्हाला जाहीर वाच्यता करू शकत नाहीत अशा पद्धतीची आया बहिणीवरून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि त्या याच्यावरून वाद हा उफाळला आणि म्हणून या झटापटीमध्ये नारायण आप्पांना देखील तिथं मारहाण झाली। आणि या प्रसंगी आम्ही धुळे तालुका पोलीस स्टेशनला आम्ही फिर्याद दिली आणि त्याचा या सर्व गोष्टीचा राग येऊन त्यांनी कुसुंबा गाव बंद पाडण्याचा प्रयत्न केला। बेकायदेशीर पद्धतीने बंद पाडला, लोकांना वेठीस धरलं आणि पत्रकारांच्या समोर आपल्या मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर घाणेरडे आरोप करण्यात आले। आमच्या गावातील CCTV फुटेज कॅमेरे फोडण्यात आले आणि याच्यातनं खरा गावगुंड कोण आहे, या गुंडगिरीचा इतिहास कोणाकडे आहे, या गुंडगिरीच्या विरोधात आतापर्यंत तुमच्या विरोधात पोलीस स्टेशनला कितीतरी प्रकारचे गुन्हे कोणाच्या विरोधात दाखल आहेत। आतापर्यंत किरण शिंदेंवर आणि त्यांच्या मुलांवर, त्यांच्या सहकाऱ्यांवर जवळपास आमच्या गावकऱ्यांनी आतापर्यंत 10 ते 12 गुन्हे दाखल केलेले आहेत। अशा या पद्धतीने स्वतः गुंडगिरी असताना, स्वतः गुंडगिरी करत असताना, गुंड असताना आम्हाला गुंडगिरी म्हणतो आणि आता या त्यांच्या दहशतीपोटी, भयापोटी संपूर्ण गावाला वेठीस धरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी केलेली आहे, या गुंडांचा बंदोबस्त झाला पाहिजे। ज्यांनी सार्वजनिक CCTV फुटेजचं नुकसान केलेलं आहे, तोडफोड करण्याचं काम केलेलं आहे। आम्ही आमच्या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून गावामध्ये 36 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले, त्याच्यापैकी 7-8 CCTV कॅमेरे त्यांनी फोडून टाकले। मग हा त्यांचा कोणता पराक्रम आहे, ही कोणतं त्यांची संतगिरी आहे, ही कोणता त्यांचा राष्ट्रीय संतांचा प्रकार आहे। आणि म्हणून अशा ह्या गुंड किरण शिंदे व त्यांचा मुलगा कुणाल शिंदे आणि त्यांचे इतर सहकारी यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली पाहिजे। आणि ह्या निमित्ताने आम्ही त्यांच्याकडे पोलीस प्रशासनाकडे मागणी केलेली आहे। जर पोलीस प्रशासनाने या संदर्भात जर भूमिका घेतली नाही तर आम्हाला वरिष्ठांकडे दाद मागावी लागेल आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाईच्या संदर्भात भूमिका घ्यावी लागेल।